नमस्कार, आगळी वेगळी रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण अगदी परफेक्ट मार्केटसारखा टोमॅटो सॉस घरी कसा बनवायचा ते बघतो। याला टोमॅटो केचप असंही म्हटलं जातं। तर बघा, मस्त असा परफेक्ट प्रमाणात मार्केटसारखाच बनवून तयार होतो, अगदी दाट। आणि तुम्ही याचं टेक्स्चर सुद्धा बघू शकता, रंग, थिकनेस छान मार्केटसारखीच येते। तर लहान मुलांना टोमॅटो सॉस खाण्याची खूप आवड असते। तर आपण काय करतो, बाहेरचं विकत आणून त्यांना खायला देतो। तर तसं अजिबात करू नका। घरीच मस्त असं हेल्दी आणि नॅचरल, कुठलाही कलर न मिसळता आपण हे टोमॅटो सॉस बनवू शकतो। आणि फ्रीजमध्ये खूप सारे दिवस हे आरामात टिकते। तर तुम्हाला सुद्धा ही रेसिपी शिकायची असेल त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघायचा आहे। स्टेप बाय स्टेप कृती आहे, अजिबात स्किप करून बघू नका। आणि मुळात म्हणजे तुम्ही जर का चॅनलवर नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा। चला तर मग आपण मस्त घरगुती पद्धतीने टोमॅटो सॉस किंवा मग टोमॅटो केचप बनवायला लगेच सुरुवात करूया। आणि त्यासाठी लागणारं साहित्य पाहूया। इथं 1 वाटी साखर घेतली, अर्धा इंच इतका आला आहे, 4 इथं लवंग आहे आणि 4 काळी मिरी घेतली, 1 चमचा लाल तिखट, 2 चमचे इथं मी व्हिनेगर घेतलं, हे तुम्हाला मार्केटमध्ये सहज मिळते। 5-6 लसूण पाकळ्या, इथं मी चवीनुसार साधं मीठ घेतलं आणि सेंधव मीठ आहे, हे सुद्धा चवीनुसार घेतलं आहे। आणि आता आपल्याला टोमॅटोसुद्धा लागणारच आहे। इथं माझ्याकडे अर्धा किलो टोमॅटो आहे। बघा, मस्त अशा मोठ्या आकारामध्ये आहे आणि छान अशी पिकलेली देखील आहे। सगळ्यात आधी हे टोमॅटो मी स्वच्छ असे धुवून घेतले आहे। मार्केटमध्ये सध्या टोमॅटो खूप स्वस्त मिळतात, तर आपण घरी त्याचं केचप बनवू शकतो। तर सगळ्यात आधी आपल्याला याला कट लावून घ्यायचे आहे। तर बघा, हा जो भाग आहे, हा शेवटचा भाग आपल्याला काढून घ्यायचा। बघा, सुरीने असा याप्रमाणे असा हा कट करून घ्यायचा। हा भाग आपल्याला काढून घ्यायचा आहे। आता याला आपल्याला कट लावून घ्यायचे आहे। बघा, याप्रमाणे आणखी याला असे कट लावून घ्यायचे, मध्यभागी असं ओपन करून घ्यायचं। छान याला उभे आडवे कट असे लावून घ्यायचे। बघा, याप्रमाणे असे सगळे टोमॅटो मी कट करून घेते। सगळे टोमॅटो इथं कट करून घेतले आहे। छान असे लाल बुंद आहे आणि मस्त असे पिकलेले आहे। आता सर्वप्रथम इथं मी गॅसवर कढईमध्ये टोमॅटो घालून घेतले आहे। आता यामध्ये आपल्याला साखर घालून घ्यायची आहे, त्याचसोबत लवंग आणि काळी मिरी आहे, हे सुद्धा यामध्ये घालून घ्यायची, लसूण पाकळ्या, आलं। आता हे सगळं मिश्रण एकत्रित असं मिक्स करून घेऊया। आता यातील साखर विरघळेपर्यंत आपल्याला हे छान असं परतून घ्यायचं हे मिश्रण। आणि इथे संपूर्ण साखर अशी विरघळली आहे। बघा, टोमॅटोमध्ये अशी छान ही मिसळल्या गेली, बघू शकता बरंचसं याला असं पाणी सुटलं आहे। आता आपल्याला यावरती झाकण ठेवायचं, गॅस मंद आचेवर ठेवायचा आणि झाकण ठेवून आपल्याला 10 ते 12 मिनटं हे टोमॅटो व्यवस्थित असे शिजून घेऊया। आता इथे जवळपास 10 ते 12 मिनटं झाली आहे। आपण झाकण उघडून बघूया आणि तुम्ही बघू शकता साखरेच्या पाण्यामध्ये टोमॅटो आपण मस्त असे शिजवून घेतले आहे। बघा, कॅप बाते मस्त। आता आपण गॅस बंद करूया। बघा, परफेक्ट असे मस्त शिजलेले आहे। तर यामध्ये पाणी वगैरे घालायची काहीच गरज नाही। आता हे टोमॅटो आपल्याला थंड करून घ्यायचे आहे। इथं हे शिजवलेले टोमॅटो व्यवस्थित असे थंड झाले आहे। आता आपल्याला मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि या मिक्सरच्या भांड्यामध्ये पाण्यासकटच आपल्याला हे मिश्रण यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि बारीक अशी आपल्याला याची पेस्ट करून घ्यायची। बघा, इथे मिक्सरला टोमॅटो मी एकदम असे फिरवून घेतले, मस्त अशी बारीक पेस्ट करून घेतली। तुम्ही बघू शकता किती बारीक झाली आहे, मस्त अशी छान पेस्ट झाली आहे। याचप्रमाणे आपल्याला सगळ्या टोमॅटोची पेस्ट करून घ्यायची आहे। बघा, आता इथे त्याच कढईमध्ये जी टोमॅटोची पेस्ट केली घालून घेतली आहे। आता यामध्ये आपल्याला काही चवी ॲड करायची आहे। तर इथं लाल तिखट, यामध्ये आपण अजिबात रंग घालत नाही, असंच नॅचरल टोमॅटो सॉस घरी करत आहे। खूप दिवस टिकावं म्हणून यामध्ये व्हिनेगर घालायचं, सेंधव मीठ आणि चवीप्रमाणे साधं मीठसुद्धा घालून घ्यायचं। आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं हे मिश्रण। 5-6 मिनटं आपल्याला व्यवस्थित हे मिश्रण शिजवून घ्यायचं।
इथं 5 ते 6 मिनटं हे मिश्रण हलकंसं शिजवून घेतलं आहे. आणखी आपल्याला हे दाटसर करायचं आहे. आणखी 10 मिनटं आपल्याला व्यवस्थित हे शिजवून घ्यायचं आहे, जेणेकरून यातील पाण्याचा अंश आहे तो फारसा असा कमी होईल. म्हणून 10 मिनटं आणखी शिजवून घेऊया. बघा इथं आणखी मी 10 मिनटं हे मिश्रण व्यवस्थित असं शिजवून घेतलं. बघा किती दाटसर झालं आहे. याला टोमॅटो सॉस किंवा केचप असेही म्हणतात. तर आता आपण एकदा चेक करून बघूया. तर इथं मी एक वाटी घेतली आहे. बघा यामध्ये आपल्याला हे मिश्रण घालून घ्यायचं आहे. बघा इकडे तिकडे जर हे मिश्रण पसरलं आपला हे टोमॅटो सॉस तयार नाही. बघा इथं गोळा एकाच ठिकाणी असा राहत आहे, इकडे तिकडे पसरत नाही. तर आपला इथं टोमॅटो सॉस बनून तयार आहे. आता गॅस मी इथं बंद करते आणि हा संपूर्णपणे थंड करून घ्यायचा आणि नंतर चाळणीमध्ये आपल्याला गाळून घ्यायचं आहे. आता हे मिश्रण संपूर्णपणे असं थंड झाले आहे. आता आपल्याला चाळणीमधून गाळून घ्यायचं आहे. बघा इथं मी एक अशी चाळणी घेतली आहे. आता यामध्ये आपल्याला हे मिश्रण गाळून घ्यायचं आहे. तर इथं एक वाटी घेतली. आता या वाटीमध्ये हे मी गाळून घेते, जेणेकरून यातील बिया यामध्ये या पडतील नाही. आपला हे केचप व्यवस्थित असं पडेल आणि बिया यामध्येच राहतील. तर हे असंच गाळून घ्यायचं, जेणेकरून मार्केटसारखं दिसेल. बघा याप्रमाणे असं तुम्ही बघू शकता. याचप्रमाणे सगळं केचप मी गाळून घेते. बघा इथं आपला टोमॅटो सॉस बनून तयार आहे. तेव्हा चाळणीमधून गाळून घ्यायचं, जेणेकरून ज्या बिया असतात टोमॅटोमधील ते या सॉसमध्ये अजिबात येतील नाही, म्हणून त्या अशा गाळून घ्यायच्या. तुम्ही पाहू शकता मस्त इथं आपला टोमॅटो सॉस बनून तयार आहे आणि किती दाटसर झाला आहे. अगदी जवळून बघू शकता. परफेक्ट असं मार्केटसारखं दिसत आहे. तर लहान मुलांना टोमॅटो सॉस खायची खूप आवड असते. पोळीसोबत लावून आवडीने खातात. तर आपण बाहेरचं अनेक वेळा रेडीमेड टोमॅटो सॉस घरी विकत आणतो, परंतु आता आपल्याला रेडीमेड आणायची काहीच गरज नाही. घरीच आपण एकदम सोप्या पद्धतीने हे टोमॅटो सॉस बनवू शकतो आणि एकदम नॅचरल आहे. यामध्ये आपण कुठलाही रंग मिसळला नाही, तरीसुद्धा मस्त असं मार्केटसारखं हे टोमॅटो सॉस घरीच बनलं आहे आणि चवीला खूप छान लागते. फ्रीजमध्ये खूप सारे दिवस आरामात टिकते. तर हे टोमॅटो सॉस आपण तोंड लावणीचा प्रकार म्हणून खाऊ शकतो, किंवा एखादा पकोड्याचा पदार्थ असला किंवा मग कुठलाही चायनीज जरी पदार्थ असला त्यासोबत हा टोमॅटो सॉस लावून आपण खाऊ शकतो. चवीला खूप छान लागतो. तर तुम्हीसुद्धा एकदा ही रेसिपी नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये सांगायला विसरू नका की रेसिपी कशी झाली ते. तुम्हाला जर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड किंवा फॅमिलीसोबत शेअर करा. तसेच आगळीवेगळी रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा, ज्याने का होईल मी छान छान रेसिपी अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल. आज वेळात वेळ काढून तुम्ही ही संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. अशी छान छान रेसिपी तुम्हीसुद्धा बनवून खात जा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.